तुम्हालाही असं वाटतं का की आपण बँकेत काही व्यवहार केले तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कुठे समजणार आहे? जर हो तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. बघा, प्रॅक्टिकली समजून घ्या. बँका, म्युच्युअल फंड कंपन्या आणि रजिस्ट्रार्स हे SFT म्हणजे स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शनद्वारे तुमचा सगळा डेटा थेट सरकारला रिपोर्ट करत असतात. म्हणजे जर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये एका वर्षात 10 लाखापेक्षा जास्त कॅश डिपॉझिट केली, 1 लाखापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचं बिल कॅशमध्ये भरलं किंवा शेअर्स आणि म्युच्युअल फंडामध्ये 10 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केली, तर या सगळ्यांची डायरेक्ट रिपोर्टिंग तुमच्या पॅन कार्डवरती होते. तुमचा हा सगळा रेकॉर्ड तुमच्या AIS म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि 26 AS फॉर्म मध्ये सरकारकडे आधीच तयार असतो. त्यामुळे ITR भरताना हे कोणाला समजणार आहे असा विचार करून एखादं इन्कम लपवलात तर थेट इन्कम टॅक्सची नोटीस आणि मोठी पेनल्टी लागू शकते. म्हणूनच आपला ITR फाईल करण्यापूर्वी CA कडून किंवा स्वतः तुमचा AIS आणि TIS नक्की तपासा. ही प्रॅक्टिकल माहिती प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अर्थसेतूला फॉलो करा. धन्यवाद.